हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आजचा ब्लॉग खूपच भारी असणार आहे, कारण की ना तुम्हाला आमच्या बाजूचा जरा व्ह्यू दाखवणार. तुम्हाला वाटतच असेल मी कुठं राहते, कुठं मी हे काय म्हणते दादा, नवीन पहिल्यांदा चालू केलं आहे म्हणून जरा काय बोलू आणि काय करू असं वाटतंय. कसं व्हिडिओ बनवू आणि काय करू मला कळत नाही कसं व्हिडिओ बनवायचा, पण जसं पण बनवन तसं तुम्ही समजून घ्या आणि मला फुल सपोर्ट करा आणि मला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. तुम्ही कमेंट्स केले मला खूप आनंद होईल आणि भरपूर मला प्रेम द्या, की तुमच्या प्रेमाने मी खूप पुढं जाईन. तर गाईज, आजचं वातावरण खूपच भारी आहे आणि आमच्या वातावरणमध्ये असं इथं झाड आहे आणि आमच्या इथं एक मिरची कांडप आहे. तिथं असं जेव्हा उन्हाळा लागतो तेव्हा नुसतं डन 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 असा आवाज येत असते डंक्याचा. तर ब्लॉगमध्ये पहिलं मी तुम्हाला झाडं दाखवणार आणि इथं वडा आहे आमच्या बाजू. तर बघू शकता हे गणपतीचं मंदिर आहे. कडी खोलते तर बघा आमच्या इथं गणपती बाप्पा बघू शकता, गणपती बाप्पा मोरया. तर हे गणपती बाप्पा आहे आमच्या इकडचे. एक छोटंसं मंदिर आहे, बघू शकता, खूपच छान आहे गणपती बाप्पा. तर गाईज, हे आजी इकडं बसले आणि हे मिरची कुटतात इकडं. तर इथं आम्ही पाणी भरतो, सकाळचं पाणी येतं इकडं, तर आम्ही इथं पाणी भरतो. आणि हे बघा माझी बहीण, हॅलो. आणि ही आमची एक असं सोसायटी टाईप, म्हणजे असं गल्ली आहे. तर त्या गल्लीत मी इथं राहते या रूममध्ये आणि हा आमच्या इथरचा समूह. आणि हे माझं घर आहे. तर गाईज, मी इथं उभं राहून आता व्हिडिओ तुमच्याशी बोलते की तुम्ही मला खूप सपोर्ट करा, की मी नवीन व्हिडिओ बनवत जाईन. तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट असेल माझा आणि मला लय भारी वाटतं व्हिडिओ बनवणं. तर गाईज, तर मला काय म्हणायचं होतं की मी ब्लॉगिंग स्टार्ट करते. तुम्ही नक्कीच मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट्स खूप छान करा, की मी अजून भरपूर व्हिडिओ बनवून तुम्हाला मी खुश करत जाईन. अजून काय म्हणते, अजून काय नाही, एवढंच. आणि मी कधी कुठं काम केलं नाही अजून, आणि कधीच नाही केलं काम. मला काम काम करायची इच्छा आहे, पण मला असं बाहेर पडता नाही. मला एक पोरगी आहे, माझं लग्न झालं आहे, मी मॅरेड आहे. आणि खूप म्हणजे असं भीती वाटते की व्हिडिओ काढते मी आणि कसं बोलायचं, काय करायचं मला माहीत नाही, एवढं काय कळत नाही व्हिडिओमधलं. पहिल्यांदा दुसऱ्यांचे ब्लॉग्स खूप बघितले, पण स्वतः ब्लॉग्स काढताना काय भीती वाटते ना, खूप भीती वाटते मला की कसं व्हिडिओ हे होईन आणि काय होईन. मी आता सध्या ऑटो रिक्षामध्ये बसले, ऑटो रिक्षामध्ये समोर कॅमेरा ठेवून आणि मी आता व्हिडिओ शूट करते. आणि अजून भरभरून मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो मोर. आणि अजून काय बोलू, माझं काही कळत नाही बोलायचं, हे तुम्हाला मी सांगत जाईन की कसं आहे काय आहे. रोज व्हिडिओ टाकत जाईन तुमच्यासाठी आणि बस, अजून काय नाही. आणि आमच्या इथं खूपच भारी आहे, पण साईडला वडा आहे म्हणून तुम्हाला कसं वाटत, पण खूप भारी आहे. हे बघा, इथं बघू शकता तुम्ही, फणस पण लागलं आहे.
फणसचं झाड आहे इकडं आणि माझ्यासोबत असे पोरी येत जाईन व्हिडिओ काढता. हे बघा, बघू शकता. तुझं नाव सांग असेल. राधिका दयानंद वनमाने. ही पण माझ्यासोबत व्हिडिओ काढणार आहे. अजून 3-4 पोरी माझ्यासोबत व्हिडिओ काढणार आहे की ते माझ्यासोबत व्हिडिओ काढतात. माझ्या म्हणजे बोलतात माझ्यासोबत आणि मला फुल सपोर्ट करा आम्हाला. अजून एक पोरगी आहे, ती जरा बाहेर गेली कुठंतरी म्हणून ही आता मग मला हळूच बघते ती की काय करते. बघू शकता. कपडे धुवायचे मला. कपडे धुवायचे हिला, कपडे धुवते आता. सुट्ट्या लागल्या तिला. रिपोर्ट कार्ड कसा होता? लय भारी. 90% मार्क पडले तिला. 90% मार्क पडले. आणि ती व्लॉगमध्ये सारखेच दिसणार आहे. तुम्ही सपोर्ट करा फुल. आम्हाला खूप आनंद होईल की तुम्ही आम्हाला सपोर्ट करता. मी चालले कपडे धुवायला आता. चालली कपडे धुवायला. मी सगळं काम आवरले की मी आता व्हिडिओ काढते तुमचं. ओके, बाय. तर गाईज, आमच्या इथं मिरची काढतात. ते आहे हे कल्पना. हे बघा कशी मिरची नाही, आज हळद आहे. ते हळद बघा कशी फोडतात. ते ही अशी हळद फोडायची असते. बघा कशी फोडतात ते 8-10 वर्ष झाले हे क्षेत्रामध्ये काम करतात ते. आणि हे आमची इकडची आजी, खूप गोड आजी. आता ह्यांचा हात दुखायला लागलाय तरी पण काम करतात ते. फुले कुठे गेली ती? तर तुम्हाला जर हळद मिरची कुटायची असेल, जर तुम्ही औंध बाणेरमध्ये राहत असेल तर इकडं नक्कीच येऊ शकता मिरची कुटायला. बघा डंका इथं, डंका. आणि बघा कसे बसले.